कालच पार्लमेंटमध्ये काही खासदारांनी आम्ही अशी चर्चा करत होते तेव्हा एक दोन खासदारांचं म्हणणं आलं की काही महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत, दुर्दैवाने संसद चालत नाहीये, त्याच्यामुळे आपण माननीय प्रधानमंत्र्यांना जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे, पाण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, आज सातत्याने अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरणामुळे होणारे मोठे प्रॉब्लेम्स असतील, सगळ्या खासदारांना 5 कोटी रुपये दरवर्षी डेव्हलपमेंट फंड मिळतो, त्याची अंमलबजावणीला चॅलेंजेस आहेत कारण महाराष्ट्र सरकार किंवा राज्य सरकारकडून अपेक्षित अशी मदत अनेक वेळा खासदारांना मिळत नाही. अशा काही प्रश्न आहेत जे विकासाच्याच चौकटीतले आहेत सगळे. त्याच्यामुळे असं आमच्या सगळ्यांचं बोलणं झालं की आपण हे सगळे प्रश्न घेऊन माननीय प्रधानमंत्र्यांकडे जाऊया का, म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली. माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे. 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत. नाही, त्यांच्या खासदारांना नाश्त्याला बोलवलं होतं, आम्हाला काही नाश्त्याला नाही बोलवलं. आम्ही वेळ मागून देशाचे ते प्रधानमंत्री आहेत, ते पक्षाचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये यांनी एक नवीन सिस्टम लावलेली आहे, तिथून त्यांना कुठून तरी फोन येतोय, तो जरा बघा कुणाचा आहे, महत्वाचा असू शकतो. तर प्रधानमंत्री खासदारांना रेग्युलरली भेटतात, सगळ्या पक्षाच्या खासदारांना. पार्लमेंटमध्ये आम्ही रोज निवडून गेल्यावर आमच्या सगळ्याच पक्षाच्या लोक तिथे मंत्री आहेत, आम्ही सगळ्यांना जाऊन भेटतो ना विकास कामासाठी. तसंच माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल. अशी चर्चा मी नाही 2-3 महत्वाच्या घटना पार्लमेंटमध्ये घडल्यात. मला आनंद वाटतो तुम्ही हा प्रश्न विचारलाय. एक म्हणजे खूप दिल्लीत चर्चा आहे की FCRAचं बिल येईल का, अशी अनेक चर्चा येत आहेत. आमचा FCRAच्या बिलला आत्ताच्या फॉर्ममध्ये आहे. आज मी रिपीट करते, प्लीज मिसकम्युनिकेशन नसावं म्हणून मी रिपीट करते की FCRAचं जे बिल आहे ते आत्ताच्या ज्या फॉर्ममध्ये आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचा विरोध आहे. म्हणून माझी विनम्रपणे विनंती आहे भारत सरकारला की घाई करू नका. हे बिल जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही विरोध करू, पण त्याच्यातून शेवटी बिल आली की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही मागणी आहे आमची. त्याच्यामुळे जर सरकार आमच्यापर्यंत चर्चेला बसलं आणि हे जर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमची चर्चा करायला तयारी आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये फक्त विरोध करून चालत नाही, चर्चाही करावी लागते. त्याच्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरला की FCRA बिल हे परत तरी घ्या. परत घेणं तुम्हाला मान्य नसेल तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला ते द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी ही फक्त मी FCRA बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला जावं ही माझी तेवढीच मागणी नाहीये. जेव्हा चर्चा झाली जंतर मंतर आणि नीट बद्दल तेव्हाही मी मागणी भारत सरकारला केली होती की तुम्ही ह्याच्या सगळ्यावर SIT बसवा आणि SIT बसवून नक्की काय झालं हे भारत सरकार नुसतं नाही पण प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पेलेट गन मध्ये अटॅक कसा झाला, कोणी केला. पार्लमेंटमध्ये मी स्वतः बसले होते तेव्हा टेअर गॅसचे आवाज येत होते, पार्लमेंटचे दरवाजे बंद झाले. तर हे कसं झालं, त्याच्यामुळे पारदर्शक SIT ही त्या सगळ्या जंतर मंतर आणि त्या सगळ्यावर बसावी आणि FCRA बिल ह्याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी
त्यांनी करावी, चर्चा होऊ दे, सगळ्या पार्टींकडून करा आणि मग एकमताने आपल्याला मार्ग काढता येईल, जर भारत सरकार मार्ग काढायच्या मूडमध्ये असेल तर.